सुरू झाले. थोड्याच वेळानंतर सागर मंथनापासून हलाहल निघायला लागले. त्या हलाहलापासून पूर्ण पृथ्वी त्राही त्राही झाली. मग म्हणून सगळे देवता लोक विष्णुदेवांची प्रार्थना करतात. मग विष्णुदेव येऊन म्हणतात की तुम्हा सर्वांना घाबरायची काहीही गरज नाही आहे. तुम्ही सगळे महादेवांची स्तुती करा. मग जसे विष्णुदेव म्हणतात तसे सगळे देवता व असुर महादेवांची स्तुती करतात. मग महादेव येऊन ते सगळे हलाहल म्हणजेच विष पिऊन टाकतात आणि त्याच विषामुळे त्यांचे कंठ निळे होते, म्हणून त्यांना नीळकंठ असेही नाव पडले. परत सागर मंथन सुरू झाले. थोड्याच वेळानंतर त्याच्यामधून लक्ष्मी निघाली. पण ही वेळ होती राक्षसांची. पण राक्षसांना तरी नुसतं अमृतच पाहिजे होतं. म्हणून त्या राक्षसांनी सगळे रत्न व लक्ष्मी इंद्रदेवास देऊन टाकली. मग थोड्याच वेळानंतर त्या सागरातून धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन बाहेर निघतात. मग ती तरी वेळ असती असुरांची, म्हणून असुर ते अमृताचा कलश घेऊन टाकतात. मग देखील असुरांमध्येही लढाई सुरू होती. मी हे अमृत पिणार म्हणून. मग आता ह्याच्यासाठी काय करणार? देव पण काय करू शकत नाही. म्हणून विष्णू एक सुंदर बाई म्हणजेच एक सुंदर स्त्री म्हणजेच मोहिनीचे रूप घेऊन येतात आणि असुरांकडून ते अमृत कलश घेऊन टाकतात आणि म्हणतात की असे एकमेकांमध्ये भांडण करण्यास काय लाभ? जर तुम्हास प्रसन्नता होत असेल तर मग मी तुम्हा सगळ्यांमध्ये हे समान व्यतिरिक्त करून टाकीन. मग जसेच ते राक्षस घेणार असतात की मोहिनी म्हणते थांबा, आधी देवांना ते पिऊ घालते, मग जे पण देवांना मी थोडस देते आणि जेवढं पण उरलं असेल ते मी तुम्हा सगळ्यांना देऊन टाकेन. आणि मग राक्षसांना ते खरेच वाटते, अरे उरलं सुरलं सगळं आपल्याला मिळणार आहे, मग चालतं. मोहिनी सगळ्या राक्षसांना सगळं अमृत राक्षसांना देऊन टाकते. सगळे देवांना देऊन टाकते. मग राहुकेतूंना शंका होती की जर हे देव तरी 33 कोटी आहेत, हे अमृत तरी ह्यांच्यामध्येच पूर्ण संपून जाईल. म्हणून राहू व केतू सूर्याच्या आजूबाजूला जाऊन बसतात आणि जसंच सूर्यदेवांना ते अमृत प्यायला मिळते, सूर्यदेवांच्या प्रकाशामुळे विष्णूंना ते कळते, अरे हे सूर्यदेवांच्या बाजूला राहू व केतू बसलेले आहेत. त्यांचा उद्देश तरी होता की देवांना त्यांची शक्ती वापस आणायची. म्हणून त्यांनी सुदर्शन चक्राने केतूला पूर्ण मारून टाकले व राहूला थोडेसेच मिळाले होते आणि ते फक्त त्याच्या गळापर्यंतच गेलेले असते. म्हणून त्याचे फक्त गळ्यापासून ते तोंडापर्यंतच त्याचं फक्त तोंडच अमर झालेले असते, म्हणून अमर झालेलं असतं. म्हणून सूर्याला ग्रहण लागते. अशा रीतीने
देवांना तरी त्यांची शक्ती वापस मिळाली आणि त्यांनी राक्षसांचा संहार केला. आणि ह्या रीतीने भगवान विष्णूंनी कूर्म अवतार घेऊन सगळ्या देवतांना त्यांची शक्ती वापस आणली व लक्ष्मी व 13 रत्नांनी सगळे स्वर्गलोक पुनर्स्थापित झाले. पण जेव्हा कूर्म अवताराच्या वेळेस देवांनी तरी पूर्ण राक्षसांचा संहार केलेला असतो, म्हणून देती त्यांचे पती ऋषी कश्यप जवळ जाती आणि त्यांची तपश्चर्या भंग करून टाकते. आणि तपश्चर्या भंग झाल्यावर ऋषी कश्यपांना खूप क्रोध येतो आणि ते जसे दितीला श्राप देणार असतात की दिती त्यांची क्षमा मागते आणि म्हणते, हे ऋषीवर, माझ्याच बहिणीच्या मुलांनी त्यांच्याच भावांचा संहार केलेला आहे. तुम्ही मला वर द्या की माझे अजून पुत्र होतील. मग ऋषी कश्यप म्हणतात, जसे तू मागतेस तसेच होईल. पण ज्या काळी दितीने ते वर मागितलेले असते ती काळ व त्याचा उद्देश खराब असतो, म्हणून हिरण्यकश्यपू व हिरण्याक्ष अहंकारी व दुष्ट स्वभावाचे होतात. आणि मोठे झाल्यावर त्यांचे फक्त एकच उद्देश होते, इंद्राचे व त्यांच्या देवांचे संहार करणे. मग हे संहार करण्यासाठी हिरण्याक्ष ब्रह्मदेवांची तपश्चर्या करण्यासाठी घोर जंगलामध्ये जातो आणि खूप वर्षानंतर ब्रह्मदेव त्याच्याशी प्रसन्न होतात आणि म्हणतात, हिरण्याक्ष, मी तुझ्या तपश्चर्येमुळे खूप प्रसन्न झालेलो आहे. तुला जे वर मागायचे आहे ते तू मागू शकतोस. असे म्हणल्याबरोबर हिरण्याक्ष म्हणतो, प्रभू, मला असा वर द्या की ज्याचं पण मी नाव घेईन ते मला हरवू नाही शकणार. आता हिरण्याक्ष तरी थोडक्यात अमरच झाला होता, म्हणून त्याने पृथ्वीला महासागरात लपवून टाकलेले असते. मग आता पृथ्वीला वापस कशी आणायची असा प्रश्न पडला. मग श्री विष्णूंनी ब्रह्मदेवांच्या नासिकातून एक छोट्या वराहाचं रूप घेतले. वराह म्हणजे डुक्कर. पण जर देवांना डुक्कर म्हणले तर त्यांचा अपमान नाही होत का, म्हणून त्यांना वराह म्हणतात. ह्या वराह जसे ते वराह ब्रह्मदेवांच्या नाकातून बाहेर पडले, त्यांचा आकार वाढत गेला आणि ते सागरात पृथ्वीला शोधण्यास निघाले. मग थोड्या वेळानंतर वराह अवतारांना ते पृथ्वी दिसते व ते त्यांच्या नाकात व दातांच्या मध्ये पृथ्वीला वर आणतात. ह्या अवतारामध्ये त्यांचं अर्धकार्य तरी झालं होतं, पण जर हिरण्याक्षाला मारलं, त्याचा जर संहार केला नसता तर तरीही तो खूप अत्याचार केले असते त्याने. म्हणून श्री विष्णूंनी
हिरण्याक्षाचा वध केला.